चकूनमुळे You can start. कल्पना, you can start. आज आपल्या दोघी मैत्रिणींनी बहिणाबाईंच्या वरती कार्यक्रम सादर करायचं ठरवलं आहे. ही वेगळी कल्पना ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. ह्या मैत्रिणी आहेत म्हणजे निलिमा कुलकर्णी घोलप. निलिमानी रुईया कॉलेजमधून BA इकॉनॉमिक्स मधून केल्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून MA केलं इकॉनॉमेट्रिक्स मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर ती शिक्षणाबरोबरच संगीत विशारदचं तिने डिग्री घेतली. त्यानंतर कॅनरा बँकमध्ये जॉब करून 25 वर्षांचा जॉब पूर्ण झाल्यावर VRS घेतली. आणि मग घरच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता काय आपण चांगलं करू शकतो ह्या उद्देशाने काही चांगले उपक्रम सुरू केले. त्यामध्ये येतात शब्दांकित संस्थेतर्फे बहिणाबाई शांता शेळके यांच्या जीवनावर आधारित अभिवाचन आणि गाणी असे सादर करण्याचे कार्यक्रम तिने मुंबई पुणे इथे केले. त्याच्याच बरोबर काही छान ठिकाणी जसं आनंदवन हेमलकसा ह्या ठिकाणी जाऊन आल्यामुळे तिला आमटे कुटुंबियांशी इंटरॅक्ट करण्याची पण संधी मिळाली. ह्याच्या बरोबरच साने गुरुजींच्या श्यामची आई या गोष्टींचे कार्यक्रम तिने ठाणे, दादर, नवी मुंबई अशा शाळांमधून वगैरे केले. आणि ह्याच्याच बरोबर ब्रह्मविद्येचा अभ्यास केला आणि त्याच्यामधनं तिला स्वतःच्यासाठी पण योगाचा उपयोग झाला आणि ती छोट्या मुलांना ह्याबद्दल शिकवत पण होती. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात माझ्या डोळ्यासमोर निलिमा येते ती म्हणजे निरागसता, लीनता आणि माधुर्य ह्यांचा एक सुंदर संगम म्हणजे निलिमा. हे खरं मला वाटतं. असं शाळेपासूनच आमचं असं हे आहे, मनामध्ये ठसलेलं तिचं व्यक्तिमत्व आहे. दुसरी म्हणजे नलिनी नाटेकर. नलिनी नाटेकरशी शाळेच्या नंतर मला वाटतं एकदा आपल्या गेट टुगेदरच्या वेळीच कधी भेटलो असू. तिच्याशी रेग्युलरली अशी बरोबर. नेहमी भेट घ्यायची संधी मिळाली नाही. पण तिच्याबद्दलची ही थोडीशी माहिती कदाचित सगळ्यांना पण माहिती नसेल तर सांगते. SSC नंतर मुलुंड कॉलेजमध्ये तिने BCom लास्ट इयरला असतानाच जॉब पण सुरू केला. जॉब आणि हे BComच्या नंतरचं सगळं करत असतानाच तिने पण सुगम संगीताचे शिक्षण घेतलं छानपैकी. आणि मग काही दिवस जॉब केल्यानंतर 2001 मध्ये VRS घेतलं. त्याच्याच बरोबर तिने योग, आयुर्वेद आणि घरगुती उपचार यांच्याबद्दल वाचन, अभ्यास असं चालू ठेवलं होतं. आणि बाराक्षार, पुष्पौषधी यांचंही शिक्षण घेतलं. तसंच तिने आयुर्वेदचा 1 वर्षाचा कोर्स केला. अशा ह्या दोघी मैत्रिणींनी आपल्या शालेय शिक्षणानंतर, अकॅडमिक ह्याच्यानंतर, जॉब नंतर, घर संसार ह्याच्याबरोबर आपल्या आवडीच्या काही गोष्टींची इतकी छान जुळण करून ठेवली होती की मला गेल्या वेळीच्या आशाताईंच्या आपल्या कार्यक्रमाच्या सारखं एक आशाताईंचंच गाणं आठवलं. हरवे नमी हरखे नमी माझी मला लाभे नमी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी फिरुनी नवी जन्मे नमी. या दोघींनी आपल्या ह्याच्या बरोबर अशा सुंदर काही काही गोष्टींचा संगम घडवून आणला आहे. तर आता मी त्यांच्याकडेच रुख वळवते की आपल्या बहिणाबाईंच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी त्यांनी. नमस्कार निलिमा आणि मित्रमैत्रिणींनो. नलिनी ओव्हर. ओके, थँक्यू. ओव्हर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण जो कार्यक्रम करणार आहोत त्याची संहिता लेखन सौ माधवी जोग. माधवी जोग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, ती सुलू परांजपे आपल्या शाळेत होती बघा. तिची मोठी बहीण म्हणजेच शकू परांजपे, तीच माधवी जोग. त्या MH हायस्कूलला मराठी शिकवायच्या. त्यांनी संहिता लेखन केलं. आणि ह्या बहिणाबाईंच्या गाण्यांचं यशवंत देवांनी ही संगीत दिलेली ही गाणी आहेत. उत्तरा केळकरनी गायली आहेत आणि भक्ती इनामदारवर चित्रित केलेली आहे. हे सगळं टीव्हीवर बघितलंही असेल आपण. तर आपण आता सुरू करूया, ऐकूया बोल बहिणेचे. माय बहिणाबाई देख
नाही अक्षर ओळख, तुझ्या शब्दांना तरी कशी हिऱ्याची झळक. झाले साहित्याचे गण तुझे सहज उद्गार, चिरंतनाचा त्यातून नित्य नवा साक्षात्कार. कवयित्री वृंदाली मये यांनी अगदी मोजक्या अर्थपूर्ण शब्दात ज्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत त्या बहिणाबाई चौधरी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. मराठी साहित्याच्या अर्वाचीन कालखंडात जेव्हा केशवसूत, विनायक, तांबे, गोविंदाग्रज यांच्यासारखे प्रतिभावंत कवी महाराष्ट्रात आपल्या काव्याची उधळण करत होते, त्याच काळात जळगावात एका शेतकरी कुटुंबात जात्यावर दळता किंवा शेतात काम करताना एक अशिक्षित, निरक्षर शेतकरी स्त्री आपल्या खेडवळ भाषेत मृदू मुलायम अहिराणी बोलीत संसाराची गाणी गात होती. मराठी साहित्यातील चमत्कार असं जिचं वर्णन आचार्य अत्र्यांनी केलंय ती ही कवयित्री आहे बहिणाबाई चौधरी. नथुजी चौधरींची पत्नी आणि असोद्याच्या उखाजी आणि भीमाबाई महाजनांची कन्या. विठोबा आणि रामाचं मंदिर याच माझ्या शाळा असं म्हणणाऱ्या बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं, पण अलौकिक प्रतिभेचं दैवी देणं लाभल्यामुळे घरीदारी, शेतात, रानात पाहावं तिकडं त्यांना सौंदर्य दिसत होतं, संगीत ऐकू येत होतं आणि येता जाता, उठता बसता त्यांच्या तोंडून सहज, सोपं, सुंदर काव्य बाहेर पडत होतं. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स या वर्ड्सवर्थच्या व्याख्येची आठवण झाली की नाही? कोणताही अभ्यास नसताना आपल्या काव्याची व्याख्याच नकळत बहिणाबाईंच्या तोंडून बाहेर पडली. खरोखर जात्यातून जितक्या सहजतेने पीठ पडावं तितक्याच सहजतेनं बहिणाबाईंच्या तोंडून कविता बाहेर पडत होती. आणि तो केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तर आतून, अगदी पोटातून ओठावर येणारं ते संसार गीत होतं. धरित्रीच्या कुशीमधी बिय बियाण निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली, किंवा वसांडली मोट करे धो धो थायन्यात. थायन्यात म्हणजे थारोळ्यात. करे धो धो थायन्यात हुंदडत पाणी जस तान पाळण्यात. अशा ओळी बहिणाबाई अगदी सहज उद्गारतात. एकदा त्यांच्या सख्यांनी त्यांना विचारलं, बये तू आमच्यासाठीस, ना शिकलीस ना सवरलीस, मग तुला एवढं सगळं सुचतं तरी कसं? आपल्या काव्य कर्तृत्वाचं सगळं श्रेय नम्रपणे परमेश्वराला देऊन बहिणाबाई म्हणाल्या, माझी माय सरस्वती मला शिकवते बोली. इथे साळुंकी मंजुळे बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची, किंवा धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाही, त्या तुकारामांच्या उक्तीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ऐकूया, माझी माय सरस्वती. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमधी उगवत, माझी माय सरस्वती. अरे देवाचं दर्शन झालं आपसुक, अरे देवाचं दर्शन झालं आपसुक, हिरीदात सूर्या बापा, हिरीदात म्हणजे हृदयात, हिरीदात सूर्या बापा, डाये अरूपाचं रूप, डाये अरूपाचं रूप, माझी माय सरस्वती. तुझ्या पायाची साबूल लागे पाना पानामधी, तुझ्या पायाची चाबूल लागे पाना पानामधी, देवा तुझं येणं जाणं, देवा तुझं येणं जाणं, वारा सांगे कानामधी, वारा सांगे कानामधी, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती. बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी आईच्या आठवणी सांगताना म्हणतात, माझ्या आईला काव्याचं देणं अंगच होतं. ती शाळेत गेली नाही, पण कथा कीर्तनादी श्रवणाने तिला बहुश्रुतपणा लाभला होता. ओव्या स्फुरताना शब्दांची किंवा यमकांची तिला कधीच वाट पडली नाही. यमक श्लेष तिच्यासमोर पट्टेवाल्याप्रमाणे उभे राहत असत. कल्पना उपमा दासीप्रमाणे धावत येत असत. सोपानदेवांच्या या म्हणण्याचा प्रत्यय आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळीतून येतो. ह्या ओळीत बघा ना, हिरवे हिरवे पान लालक फयत जशी चोच, हिरवे हिरवे पान लालक फयत जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. झाडाला चक्क लाल फळांच्या चोटी असलेल्या पोपटांचं पीक आणि पान झडून गेलेल्या लाल फुलाने भरलेल्या पळसाकडे पाहून त्या म्हणतात, पयसाचे लाल फुलं हिरवे पानं गेले झडी, पयसाचे लाल फुलं हिरवे पानं गेले झडी, इसरले लाल चोची मिठू गेले कुठे उडी, इसरले लाल चोची मिठू गेले कुठे उडी. म्हणजे इथेही पोपट तेच, पण उडून गेलेले आणि फळांऐवजी लाल फुलांच्या चोची. बर का, आहेत का नाही गमतीच्या कल्पना? सोपानदेव लहान असताना एकदा आपल्या पुस्तकातला सावित्रीचे चातुर्य हा धडा मोठ्याने वाचत होते. बहिणाबाई जवळच उभ्या राहून लक्षपूर्वक ऐकत होत्या. सोपानदेवांना वाटलं, आपल्या अशिक्षित अडाणी आईला यातलं काय कळणार. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जात्याच्या घरघरी बरोबर आईच्या तोंडून ओव्या बाहेर पडू लागल्या. सायत्री सायत्री सत्यवानाची सावली, सायत्री सायत्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून धावली. अशी सत्यवानाची कथा आईच्या तोंडून ओव्यांमधून ऐकून धाकटा सोपाना चकित झाला. म्हणाला, आई, या ओव्या ग तुला कोणी शिकवल्या? आई म्हणाली, काल तुनं माले धडा वाची दाखवला, त्याचंच गाणं माझ्या मनानं मी म्हणत होती. उत्तर ऐकून सोपानदेव थक्क झाले. तुम्ही झालात ना? 7 भावंडांमधली एक असलेली बहिणाबाई आपल्या आईवडिलांबद्दल माहेराबद्दल म्हणते, रात दिन गजवज असं खटल्याचं घर, रात दिन गजवज असं खटल्याचं घर, सदा आबादी आबाद माझं असोद माहेर, सदा आबादी आबाद माझं असोद माहेर. गावामधी दबदबा बाप महाजन माझा, त्याचा काटे तोल न्याय जसा गावामधी राजा,
त्याचा काटेतोल न्याय जसा गावामध्ये राजा. आणि या काटेतोल न्याय देणाऱ्या राजाला साथ देत होती भीमाई, अर्थात बहिणाबाईंची आई. आता ही भीमाई कशी? तर माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली. माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली. आम्हाईले केलं गार स्वतः उन्हात तापली. आम्हाईने केलं गार स्वतः उन्हात तापली. आणि मग आई वडिलांच्या मागोमाग शेतात घाम गाळणारा भाऊ धमा, सीता तुळसा या बहिणी, इतकंच काय पण माहेरची वाट, वाटेची नितळे पाण्याने तहान भागवणारी लौकी नदी, भरारी मारून त्याच्या आईला निरोप देणारी सायंकी आणि म्हणजे साळुंकी. अहो, अगदी वाटेवरचा दगड सुद्धा तिच्या कवितेत येतो. आणि ती त्या दगडाला ठेचाळल्यावर तो माहेरच्या वाटेवरचा दगड हळुवारपणे म्हणतो, नीट जाय मायबाई नको करू धडपड. नीट जाय मायबाई नको करू धडपड. तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरला दगड. असं वत्सल दगड त्या वाटेवर, त्या माहेरच्या वाटेबद्दल त्या म्हणतात, माझ्या माहेराची वाट मला वाटे मखमल. माझ्या माहेराची वाट मला वाटे मखमल. माझ्या माहेरच्या वाटे जरी आले पायी फोड. पाय चालले चालले अशी माहेराची ओढ. पाय चालले चालले अशी माहेराची ओढ. ते जसं दिसतं तसं त्याचं केवळ वर्णन बहिणाबाई करत नाही, तर त्या वर्णनाला स्वतःच्या कल्पनेची जोड देतात. माहेरच्या वाटेवर डबक्यात तृप्त होऊन बसलेल्या म्हशी बघून त्या म्हणतात, माझ्या माहेरच्या वाटे डाबा पाण्याच्या लागल्या. डाबा म्हणजे डबकी बर का. माझ्या माहेरच्या वाटे डाबा पाण्याच्या लागल्या. म्हशी पाण्यात बसल्या जशा वरमाई न्हाल्या. म्हशी पाण्यात बसल्या जशा वरमाई न्हाल्या. किंवा नव्यानं आलेल्या आघाडीचं अगदी मनापासून कौतुक करताना त्या म्हणतात, माझ्या माहेरच्या वाटे रेलबाईचं फाटूक. रेलबाई बर का. माझ्या माहेरच्या वाटे रेलबाईचं फाटूक. अगं गाडीचं येणं जाणं तिले कशाची अटक. अगं गाडीचं येणं जाणं तिले कशाची अटक. पण असं हे माहेर कितीही प्रिय असलं तरी मुलींना ते सोडून कधीतरी सासरी जावंच लागतं. वयाच्या 5व्या-6व्या वर्षी बहिणीचं लग्न झालं आणि ती जळगावच्या चौधरी कुटुंबाची सून झाली. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे नातीदुती होईपर्यंत, शहाणी होईपर्यंत ती माहेरीच राहिली. चोळी परकर ल्यालेली, गळ्यात काळी पोत बांधलेली, ठेंगणी, ठुसकी बहिणा, कानबाई फुलाबाई सारख्या सणात गाणी गाताना त्या वयातही स्वतः रचलेली एखादी ओळ त्या गाण्यात गाऊन सगळ्यांना चकित करायची. बघता बघता बहिणा वयात आली. भक्कम बांध्याची आरोग्य संपन्न बहिणा पाहणाऱ्याच्या नजरेत भरू लागली. आणि मग रीतीप्रमाणे तिची सासरी रवानगी झाली. चौधरींचा वाडा म्हणजे एक संस्थानच. तिथला पसारा पाहून ती बावरली. पण म्हाताऱ्या प्रेमळ सासूनं, देखण्या नंदेनं तिला धीर दिला, रीतभात समजावली. बहिणाबाई म्हणते, खटल्याच्या घरामध्ये देखामनी सगळी सासू. खटल्याच्या घरामध्ये देखामनी सगळी सासू. सदा पोटामध्ये माया तसे डोयामध्ये आसू. सदा पोटामध्ये माया तसे डोयामध्ये आसू. हिच्या अंगामध्ये देव स्वभावाने देव गाय. माले सासरी मिळाली जशी जन्मदाती माय. माले सासरी मिळाली जशी जन्मदाती माय. अशी माय वाटणारी सासू मिळणं तसं कठीणच. पण त्या सासूमाईची किंमत ओळखून मोकळेपणानं तिचं गुणगान गाणारी सून मिळणं त्याहून कठीण नाही का? पण मनाचा हा मोठेपणा, मोकळेपणा बहिणाबाईंजवळ होता. म्हणूनच नंदेचं वर्णन करताना ती म्हणते, माझी नणंद कासाई. माझी नणंद कासाई. तिचा लोभ सर्वांवरी. रूप देवाने घडले जशी इंदराची परी. रूप देवाने घडले जशी इंदराची परी. सासू म्हातारी असल्याने बहिणाबाईने आनंदाने संसाराचं जू मानेवर घेतलं. सारं घरदार जाग होण्यापूर्वीच केरवारे, बैलांना चारा पाणी करून बहिणाबाई दळायला बसत असत. जात्यातून सरसर पीठ पडत असे आणि बहिणीच्या तोंडून झरझर ओव्या बाहेर पडत.
त्यावेळची सासूरवाशीण आणि तीही खेड्यातली म्हटल्यावर गोठातल्या जनावरासारखी तिची स्थिती. तिला सारखा त्रास, सतत कष्ट आणि वर सासूची बोलणी, ही व्यथा व्यक्त करताना बहिणाबाई म्हणतात, सासूरवाशीन बाई उठा मध्यम राती मांड दयन तू नीट चालव बाई गरोट चालव बाई गरोट उठ सासूरवाशीन बाई उठ रामबाई डोईवर आवाज नाही येत ऐकू येत नाही. येत नाहीये. पडा आता येते. सासूरवाशीन बाई उठ स्वयंपाकाले पेटव चुला वर सूर्या बापाला वर सूर्या बापाला उठ सासूरवाशीन बाई उठ जाण शेती कामाचा किती घोट तो गोठ्यामधल ढोर तो गोठ्यामधल ढोर सासूरवाशीन बाई सुरू झाली वटवट कातावली वो सासू ऊस डोळ्यामधले आसू ऊस डोळ्यामधले आसू. पण केवळ सासरला नाव न ठेवता पुढे अगदी समजूतदारपणे त्या सल्ला देतात आणि सुखाचं रहस्यही सांगतात. त्या म्हणतात, उठ सासूरवाशीन बाई घे सोशी सन घे घालू नको तर माहेराची याद तर माहेराची याद. माहेर तसा प्रत्येक सासूरवाशीणलाच मिळतो. लोकगीतातल्या वर्णनाप्रमाणे माहेर तसं प्रत्येक सासूरवाशीणलाच प्रिय. लोकगीतातल्या वर्णनाप्रमाणे सासरद्वार असेल तर ते सुरेख माहेर म्हणजे बहिणाबाईंच्या शब्दात आंब्याची सावली. आणि अशा या माहेराची नुसती याद हाच सासरी दिलासा. म्हणून जरा संधी मिळाली की मनाने का होईना निघाला या माहेरी. खानदेशात आखजीला म्हणजे अक्षय तृतीयेला विशेष महत्व असतं. नवी पिकं हातात आलेली असतात. पुन्हा जोमानं मशागत सुरू होते. अशा या आनंदाच्या क्षणी गौरी पूजन करून मुली झिम्मा फुगड्या खेळतात, झाडांना झोके बांधतात, गाणी गातात आणि ही गाणी, हे झोके सासूरवाशिणींना त्यांच्या माहेरी नेतात मनानच. ऐकूया आखजीचा सण मोठा. आखजीचा मोलाचा सण देखाजी आखजीचा मोलाचा सण देखाजी आखजीचा मोलाचा सण देखाजी. नलू फोन ऐकू येत जरा नाहीये. ऍडजस्ट कर, मध्येच आवाज जातोय.
आता नाही येते. माझा झोका खेळतो वाऱ्यावरी जी आखजी आला झोका पलट सासराले जी आखजीचा मोलाचा सणदी मुघलांचा चालेला रांगड धिंगाजी गाईजी घरोघरी मांडलेल्या गवराईजी आखजीचा तर अशा रीतीने सासरी नांदताना पण सण साजरा करणं असो की घरातली शेतातली कष्टाची कामं करणं असो, सासूरवाशीच्या तोंडी सारखी माहेरची कौतुकाची गाणी ऐकून त्रासलेल्या एका योग्याने विचारलं, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरून आले सासर आले कशासाठी? मग माहेरून आली सासर आले कशासाठी? योग्याने विचारलेला प्रश्न आणि बहिणाबाईने बुद्धिचातुर्याच्या जोरावर दिलेलं उत्तर दोन्ही मन थक्क करून टाकणार आहे. ती म्हणते, म्हणजे सासूरवाशीन योग्याला म्हणते, अरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी. अरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी. गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान, देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. ऐकताय ना? आपल्या लेकीला माहेर मिळावं म्हणून माय आई सासरी नांदते. सासूरवासही आनंदाने सोसते. अगदी आज या 21व्या शतकात सुद्धा आलं होतं हे लक्षात. अहो, अशा अनेक नवनव्या कल्पना विचार बहिणाबाईंना अगदी सहज सुचत. एकदा सोपानदेव तिला म्हणाले, आई, तू शेतात कष्टाची कामं करतेस, तुझी नजर जमिनीत, आणि तुला हे सर्व विचार सुचतात तरी कसे? त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, धरित्रीच्या आरशामध्ये मी सर्ग पाहते बाप्पा. धरित्रीच्या आरशामध्ये मी स्वर्ग पाहते बाप्पा. अशी जमिनीत स्वर्ग पाहण्याची अद्भुत शक्ती लाभल्यामुळे त्यांना अवतीभोवती सर्वत्र नित्य नवीन, आनंददायक, सुंदर असं सर्व काही दिसत होतं, अनुभवाला येत होतं. आणि त्याला आपल्या कल्पनाशक्तीची, चिंतनाची जोड देऊन त्या ते व्यक्त करत होत्या. साधा पाऊस आला तरी त्या लगेच सुखावून म्हणत,
आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी. आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी. धरित्रीचा परिमय माझं मन गेलं भरी. आता उगू दे र शेत आला पाऊस पाऊस. आता उगू दे र शेत आला पाऊस पाऊस. वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस. वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस. केवळ एवढंच नाही तर पुढचं ऐका. बिय टरारे भुईत. बिय टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे. गह्यरल शेत जस अंगावरती शहारे. गह्यरल शेत जस अंगावरती शहारे. शेताचं गहिवर्ण किती सुंदर कल्पना. उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून. उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून. परगटले दोन पान जसे हात जोडी सन. परगटले दोन पान जसे हात जोडी सन. टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी. टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी. जसे करती करोन्या. करोन्या म्हणजे पानं करुणा भागतायत. जसे करती करोन्या होऊ दे रे आबादानी. जसे करती करोन्या होऊ दे रे आबादानी. एखाद्या कोंबातून फुटलेली 2 पानं हे दृश्य काही आपल्याला तसं नवीन नाही. पण बहिणाबाईंनी त्या दृश्याला नवा अर्थ दिला. आपल्याला त्याच्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिली असंही म्हणता येईल. आता कुठेही अशी पानं दिसली की ती टाळ्या नव्हे टाया वाजवतायत, भजन करतायत असंच मनात येतं. तुम्ही हा अनुभव घेतला असेल किंवा आता घ्याल आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल बहिणाबाईंच्या संवेदनशीलतेला आणि ती व्यक्त करणाऱ्या त्यांच्या शब्दकळेला. जिकडे नजर जाईल तिकडे बहिणाबाईंना सौंदर्य दिसत होतं आणि काव्य सुचत होतं. झाडाला लटकणाऱ्या सुगरणीच्या घरट्याला त्या झुलता बंगला म्हणतात. आणि या खोप्याच्या घरट्याच्या रूपानं सुगरणीनं जणू आपला जीवच झाडाला टांगलाय हेही त्यांना जाणवतं. या खोप्याचं वर्णन करताना मध्येच एक वेगळंच वळण घेऊन त्या म्हणतात, सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर. सुगरीनं अशी माझी रे चतुर. तिले जन्माचा सांगाती मिये गण्या गंप्या नर. तिले जन्माचा सांगाती मिये गण्या गंप्या नर. पक्षिणीला एकटीलाच घरटं बांधताना पाहून तिच्या जोडीदाराचा कामचुकारपणा, उडाणटप्पूपणा त्यांना जाणवतो. त्या आपला राग त्याला गण्या गप्प्या म्हणून व्यक्त करतात. आपल्या अवतीभोवती आपणही अशा एकटीच्या जोरावर घर सावरणाऱ्या सुगरणी पाहतोच की, पण मोकळेपणाने त्यांचं कौतुक करतो का? पाखरांची ही कारागिरी कौतुकानं दाखवताना शेवटी त्या अप्रत्यक्षपणे माणसाची घमेंडही उतरवतात. ऐकूया खोप्यामध्ये खोपा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं जली खोप्यात जसा झुलता बंगला. पिलं जली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिल्लामधी जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा.
अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. आणि मग असे हे 2 हात आणि ही 10 बोटं असल्यावर चिंता कसली? शंख चक्र गदाधारी विष्णूला पाहून मिश्किलपणे बहिणाबाई म्हणतात, माणसाला काही द्यायला देवाचा एकतरी हात रिकामा आहे का? नाही. प्रत्येक हातात देवानं काही ना काही धारण केलेलंच आहे. आणि मुख्य म्हणजे हे 2 हात देवानंच माणसाला दिलेत. मग याचा उपयोग करा, कष्ट करा. मग काय कमी आहे? निसर्ग तर भरभरून द्यायला उत्सुकच आहे. पुढे त्या म्हणतात, काया काया शेतामधी घाम जिरव जिरव. काया काया शेतामधी घाम जिरव जिरव. तव्हा उगल उगल कायामधून हिरव. तव्हा उगल उगल कायामधून हिरव. येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय. येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय. कसं पिकल रे सोनं हिरव्यामधून पिवय. कसं पिकल रे सोनं हिरव्यामधून पिवय. हे हिरवय पिवय कसं कानाला गोड लागतंय ना. खरं तर कानाले गोड लागतं या असं म्हणायला हवं नाही. तर असं हे शेतातलं सोनं, फुलात सामावलेला धरित्रीचा परिमय म्हणजे परिमळ, आभाळात रंग खेळणारा शिरी रंग, या आणि अशा अनेक गोष्टीतून निसर्गातील चैतन्याशी नातं जोडणारी ही कविता. बहिणाबाईंनी स्वतःचं असं नातं जोडलेलं आहे, पण आपल्या कवितेतनं नकळतपणे वाचकांनाही ती त्यात अशी दृष्टी देतात. त्याचंही निसर्गाशी नातं जोडतात, हे महत्वाचं. पुढे त्या म्हणतात, अशी धरित्रीची माया, अरे तिला नाही सीमा. अशी धरित्रीची माया, अरे तिला नाही सीमा. दुनियाचे सर्व पोट तिच्यामध्ये झाले जमा. दुनियाचे सर्व पोट तिच्यामध्ये झाले जमा. सर्वांच्या पोटाची काळजी करणारी धरित्री थोर आहे हे खरंच, पण केवळ पोटच महत्वाचं आहे का? बहिणाबाईंना नाही तसं वाटत. एकदा कोणीतरी त्यांना म्हणालं, अहो तुमच्या अंगणात या आंब्याच्या झाडा शेजारी गुलमोहराचं झाड कशाला? गुलमोहराचा काय उपयोग? ना पोट भरे ना ओठ भरे. त्यावर बहिणाबाई पटकन म्हणाल्या, अरे आंब्याच्या झाडानं पोट भरतं, तसं या फुलाची बुवाकडे पाहून माझं मन भरतं. पोट भरण्या इतकंच मन भरणं ही बहिणाबाईंना महत्वाचं वाटत होतं, आणि म्हणूनच त्यांची कविता आजही आपल्याशी बोलत राहते. जीवनाकडे तृप्तपणे समाधानाने पाहणारी बहिणाबाई घरातले कष्टही आनंदाने विना तक्रार उचलत होती. संसार रूपी बिब्याच्या झाडाला आलेल्या भीम फुलातला आतला घर, आतली चारोळी तिला महत्वाची वाटत होती. म्हणून ती म्हणते, देखा संसार संसार शेंग वर तून काटे. देखा संसार संसार शेंग वर तून काटे. अरे वर तून काटे मधी चिकने सागय गोटे. अरे वर तून काटे मधी चिकने सागय गोटे म्हणजे सागर गोटे. असं कशाला, आपण ते गाणंच ऐकूया ना. अरे संसार संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी आधी हाताले चटके, तव्हा मी येते भाकर. अरे संसार संसार जसा तावा तुल्यावर,
आधी हाताले चटके तवा मी येते भाकर, तवा मी येते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार नाही रडन कुडन, संसार संसार नाही रडन कुडन. येड्या गयातला हार म्हणून नको रे लोढन, येड्या गयातला हार म्हणून नको रे लोढन. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मी येते भाकर. ऐका संसार संसार दोन जीवांचा विचार, संसार संसार दोन जीवांचा विचार. देतो दुःखाले होकार, अन्न सुखाले नकार. देतो दुःखाले होकार, अन्न सुखाले नकार. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मी येते भाकर, तवा मी येते भाकर, तवा मी येते भाकर. जीवनात आणि कवनात कुठेच रडकेपणाला थारा न देणाऱ्या बहिणाबाईला अनेक संकटांना सामोरं जावं लागत होतं. पण ते सगळं ती न चिडता न रागवता अगदी समरसून करत होती. घरातले सगळे भुकावले, चूल पेटता पेटत नाहीये, डोळे धुरानं लाल झालेत, कुंकडी हरवलीये आणि सगळ्यात कळस म्हणजे आगपेटीतल्या काड्याही संपल्यात. अशा सगळ्या परिस्थितीत गांजलेल्या बहिणाबाईला चक्क विनोद सुचतोय. ती खेळकरपणाने म्हणते, पेट पेट दुःख येल्या किती घेसी माझा जीव, पेट पेट दुःख येल्या किती घेसी माझा जीव. अरे इस्तव्याच्या धन्या कसं आले तुले हिव, अरे इस्तव्याच्या धन्या कसं आलं तुले हिव. हे हिव उत्सवाच्या धन्याला म्हणजे साक्षात अग्निदेवाला आलाय बर का. पुढे हे हिव एकदाच गेलं, चूल पेटली, दुर्डीत भाकरीनं भरून गेली. बहिणाबाईनं परातीतच हात धुवून चुलीवर पाणी टाकलं. त्या पुढचं वर्णन तर किती वाचतो, किती चित्रदर्शी आहे पहा. इस्त्यावरी पडे पाणी आली वाफ हात लासे, इस्त्यावरी पडे पाणी आली वाफ हात लासे. तवा उचलता तवा कसा खद खदा हसे, तवा उचलता तवा कसा खदा हसे. आपल्याला 8-2 ची गाडी पकडायची आहे. अचानक गॅस गेला, तशातच मोलकरणीनं दांडी मारली तर काय परिस्थिती होते आपली. किती त्रागा करतो आपण. गरम तव्यावर पाणी पडून बहिणाबाईंच्या शब्दात तो खदा खदा हसला. तर आपल्यापैकी कोणी अशा वेळी केली आहे कविता? नाही ना. अहो म्हणून तर ही बहिणाबाई थोर, ही वेगळ्याच मातीत घडलेली होती. अनेक संकट आली गेली, पण बहिणाबाई न डगमगता खंबीर राहिली. प्रतिकूल परिस्थितीतही मार्मिकपणे विनोद करत राहिली. जीवनात पळाकोटीचा अंधार पसरला तरी बहिणाबाई मिश्किलपणे काहीतरी भाष्य करून तो राग शमवते.
ही तिची जीवनाकडे खेळकर पाहण्याची दृष्टी आजच्या धकाधकीच्या जीवनात विशेषच गरजेची आहे नाही का? संकटांना धीरानं सामोऱ्या जाणाऱ्या बहिणाबाईंच्या जीवनात एक दिवस अखेरीत घडलं. अवचित आलेलं दुखणं गर्दण्याला घेऊनच गेलं. ऐन तारुण्याच्या अवघ्या 30व्या वर्षी वैधव्य आलं. मुलं लहान, आधाराला कोणी नाही. बहिणाबाईंवर जळून आभाळच कोसळलं. ती गोंधळली, बावरली, पण खचली नाही. रडता रडता आसू सरले, पण मन आक्रंदतच राहिलं. ती म्हणते, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली. लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली. पुसून या कुंकू गेलं, रेखा उघडी पडेल. सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली. सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली. झाड गेलं निधी सन, मागे सावली उरल. देव गेले देवा घरी, देव गेले देवा घरी, आठी ठेई सजी ठेवा. देव गेले देवा घरी, आठी ठेई सनी सेवा. डोळ्यापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जीवा. डोळ्यापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जीवा. पुढे ती म्हणते, जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत. जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत. तुटे मंगय सुतर उरे गयाची शपथ. तुटे मंगय सुतर उरे गयाची शपथ. आणि मग ही गळ्याची शपथ मानून निघून गेलेल्या झाडाची आपण सावली आहोत. आपणच मुलांचा आधार आहोत. या जाणीवेने स्वतःला सावरणारी बहिणाबाई सांत्वनाला आलेल्या आयाबायांना म्हणते, नका नका आयाबाया, नका करू माझी कीव. नका नका आयाबाया, नका करू माझी कीव. झालं माझं समाधान, आता माझे माले जीव. झालं माझं समाधान, आता माझे माले जीव. दारी आलेल्या ज्योतिषालाही ती ठामपणे सांगते, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू. नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू. माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ. माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ. नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या. याबद्दलही तिची पक्की खात्री आहे. नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले. नशिबाचे 9 गिरे ते भी फिरत राहिले. नशिबाचे 9 गिरे ते भी फिरत राहिले. बांगड्या फुटल्या तरी बनगटातील कर्तृत्वावर विश्वास ठेवून ती पुन्हा उठून उभी राहिली. पण एकटीने चालायची ही वाट सोपी नव्हती. आपण आपला आधार घेत करायचा हा प्रवास किती कठीण, किती अवघड. पण बहिणाबाई डगमगली नाही. स्वतःशीच संवाद साधत स्वतःच्या मनाला धीर देत राहिली. आता ही नाव तुझी तुलाच पार लावायची आहे असे बजावत राहिली. ऐकूया वाटच्या वाट करा. वाटच्या वाट सरा, वाट बिकट मोठी. वाटच्या वाट सरा, वाट बिकट मोठी. वाट बिकट मोठी, वाट बिकट मोठी. वाटच्या वाट सरा, वाट बिकट मोठी. नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी. नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी. पायाने लागे ठेच, आलं डोळ्याले पाणी. आलं डोळ्याले पाणी. वरून तापे ऊन, अंग झालं लाई. चालला आडवानी, कोण आलं पायी. कोण आलं पायी. जानच परीन रे, जानच पडीन रे तुले लोकांच्या साठी. वाटच्या वाट सरा, वाट बिकट मोठी. माझे ज भाऊबंद घाईसनी येतीन. माझे ज भाऊबंद घाईसनी येतीन.
नको धरूर आशा धर एवढ ध्यान, धर एवढ ध्यान. तुझ्या पायानी जाण, तुझ्या तुलेच जीव लावणी पार आता, तुझी तुलेच नाव, तुझी तुलेच नाव. मतलबाचे धनी, मतलबाचे धनी, सर्वी माया रे खोटी. वाटच्या वाटसर वाट बिकट मोठी. दोन्ही बाजून दर्या धर झुडूप हाती, दोन्ही बाजून दर्या धर झुडूप हाती. सोडू नको र धीर, येऊ संकट किती, येऊ संकट किती. येऊ दे परचिती, येऊ दे परचिती, काय माझ्या ललाटी. वाटच्या वाटसर वाट बिकट मोठी, वाट बिकट मोठी, वाट बिकट मोठी. वाटच्या वाटसर वाट बिकट मोठी. आज अशी बिकट वाटचाल करणाऱ्या, संकटाला खंबीरपणे सामोऱ्या जाणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याला दिसतात. पण जवळजवळ 100 वर्षापूर्वी नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या असं म्हणून एखाद्या अशिक्षित शेतकरी स्त्रीने ज्योतिषाला हात दाखवायला नकार द्यावा आणि रडू नको माझ्या जीवा तुला रडयाची चव, रडू नको माझ्या जीवा तुला रडायची चव रे सव, रडू हासव रे जरा त्यातच संसाराची चव, रडू हासव रे जरा त्यातच संसाराची चव असं म्हणत दुःख बाजूला ठेवून 2 मुलांना मोठं करण्यासाठी कंबर कसावी हे विशेष आहे. आणि हेच तर बहिणाबाईंचे वेगळेपण आहे, मोठेपण आहे. भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करून बहिणाबाई येता जाता त्यावर भाष्य करत होती. प्रतिभेची दैवी देणगी होतीच, त्यामुळे तिचं रोजच्या व्यवहारातलं साधं बोलणं ही चातुर्याचं, वेचक, वेदक असंच होतं. नवनवीन कल्पना, विचार तिला सुचत होते आणि येता जाता तिच्या तोंडून ते बाहेर पडत होते. एकदा त्यांच्या सुनेने त्यांना विचारलं, सासूबाई, तुम्ही खानदेशात वालाचं बिरडं, केळफुलाची भाजी का बरं करत नाही? त्या म्हणाल्या, सुनबाई, शेतकरी बाया शेतीच्या कामानेच इतक्या बेजार होतात की त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. पण त्यांना वेळ असताना तर चिंचेच्या पानांच्या पत्रावळी करून त्यावरही त्या जेवल्या असत्या. इथे चिंचेच्या पानाच्या पत्रावळीने जो आशय व्यक्त केला तो इतर 10 वाक्यातूनही सांगता आला नसता. हेच चातुर्य, हाच वेगळा विचार कवितेतही त्या सहज व्यक्त करतात. एके ठिकाणी त्या म्हणतात, माय म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, माय म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे, आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे. जीजी म्हणता म्हणता झाला जिभेला निवारा, जीजी म्हणता म्हणता झाला जिभेला निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. खरंच माय म्हणताना ओठाला ओठ भिडतो, आत्या म्हटलं तर दोन्ही ओठात केवढं अंतर पडतं. दोघींच्या प्रेमातही तसं अंतर पडणारच. एखाद्या भाषाशास्त्रज्ञाच्या थाटात बहिणाबाई इथे स्वर व्यंजनांच्या उच्चारातले बारकावेही टिपतात आणि त्यात स्वतःच्या कल्पनेने गंमत करत करत मोठा आशय व्यक्त करतात. विपुल शब्दसंपत्ती आणि कल्पकता यांच्या जोडीला जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण असल्यामुळे बहिणाबाई बोलता बोलता म्हणींची रचना करतात. कर्याले गेले नवस आज निघाली आवस, कर्याले गेले नवस आज निघाली आवस,
ज्याच्या हाताले घट्टे त्याले देव भेटे. ज्याच्या हाताले घट्टे त्याले देव भेटे. माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा. माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा. किंवा माणूस मोठा हिकमती, याचं घोंगड त्याच्यावर. माणूस मोठा हिकमती, याचं घोंगड त्याच्यावर. आणि दगडाचा केला देव शेंदुराच्या जीवावर. दगडाचा केला देव शेंदुराच्या जीवावर. अशासारख्या म्हणी वाक्प्रचार त्या बोलता बोलता रचून वापरत. एखादं जीवनविषयक सत्यही त्या किती साधेपणाने सांगतात. जेव्हा इमान सचोटी पाप मधिरे बुडाले. जेव्हा इमान सचोटी पाप मधिरे बुडाले, तेव्हा याचं मानसानं किल्ल्या कुलूप घडले. तेव्हा याचं मानसानं किल्ल्या कुलूप घडले. एवढंच सांगून त्या थांबत नाही. पुढे म्हणतात, किल्ल्या राहिल्या ठिकाणी म्हणजे जागेवरच. किल्ल्या राहिल्या ठिकाणी जेव्हा तिजोऱ्या कोडल्या, तेव्हा याचं मानसानं वेड्या लोखंडी घडल्या. तेव्हा याचं मानसानं वेड्या लोखंडी घडल्या. जीवनात अनेक संकट आली गेली. बहिणाबाईंनी त्यांच्याकडे कसं पाहिलं? त्या म्हणतात, माझं दुःख जशी अंधारली रात. माझं दुःख जशी अंधारली रात. माझं सुख हातातली काढवात. अशा सुखाच्या काढवाती लावून त्यांनी आपलं जीवन उजळून टाकलं. आणि आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवावा असा कानमंत्रही दिला. माझं दुःख तय घरात कोंडले. माझं दुःख तय घरात कोंडले. माझं सुख हंड्या झुंबर टांगले. माझं सुख हंड्या झुंबर टांगले. असं आपलं दुःख तैघरात कोंडून सुखाची हंड्या झुंबर लावायला मनाची फार मोठी ताकद लागते. मनात तशी इच्छाशक्ती निर्माण करावी लागते. मनाची तशी जाणीवपूर्वक जडणघडण करावी लागते. बहिणाबाईंनी तशी ती केली. आणि ती करता करता बहिणाबाई अंतर्मुख झाली. जीवनाकडे अलिप्तपणे पाहू लागली. या कवितेत ती म्हणते, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. इडा पिडा संसाराच्या तोंडावर रे काय फास. इडा पिडा संसाराच्या तोंडावर रे काय फास. इडा पिडा संकटाच्या तोंडावर काय म्हणजे काळ फास. आणि तो संसारात सतत हास. हा आपल्याला आणखी एक कान म्हणतं. ऐकूया. जीव देवानं धाडला. जीव देवानं धाडला. जीव देवानं धाडला. जन्म म्हणे आला आला. जन्म म्हणे आला आला. जवा आलं बोलावन. मौत म्हणे गेला गेला. जीव देवानं धाडला. आला सास गेला सास. आला सास गेला सास. जीवा तुझ रे तंतर. जीवा तुझ रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. जीव देवानं धाडला. ये रे माझ्या जीवा काम पडलं माप. काम करता करता देख देवाजीच रूप. ये रे माझ्या जीवा काम पडलं अमाप. काम करता करता देख देवाजीच रूप. जीव देवानं धाडला. जग जग माझ्या जीवा. जग जग माझ्या जीवा. जग जग माझ्या जीवा. असं जगन तोलाच. असं जगन तोलाच. उच्च गगना सारख. उच्च गगना सारख. धरत्रीच्या रे मोलाच. जीव देवानं धाडला.
जन्म म्हणे आला आला, जन्म म्हणे आला आला, जवा आलं बोलावन, मौत म्हणे गेला गेला, जीव देवान धाडला, जीव देवान धाडला, जीव देवान धाडला. जगणं जर असं उच्च गगनाच्या तोलाचं आणि धरित्रीच्या मोलाचं व्हायला हवं असेल तर माणसानं स्वार्थ सोडायलाच हवं. निसर्गाला गुरु मानून त्याचं अनुकरण करायला हवं. हे असं सगळं सांगणं सोपं असतं. बुद्धीला अनेक गोष्टी समजतात, पटतात, पण मन ते कसं आवडणार, ते भरकटणार. या मनाबद्दल बहिणाबाई म्हणतात, मन कसं तर मन वढाय वढाय म्हणजे ओढाळ ओढाळ, नको तिथे ओढ घेणार. ऐकू द्या, मन वढाय वढाय. कला फिरियत मन बढाय बढाय, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू नात, त्याची काय कट होतोय सांग. आवाज, कट होतोय. मध्येच आवाज कट होतोय. जरा फोन परत ऍडजस्ट करणार. हॅलो, मन बढाय बढाय, मन बढाय बढाय, मन लहरी लहरी त्याले हाती धरे थोन, मन लहरी लहरी त्याले हाती थोन, उंडारला जसा वारा वाहदान, मन बढाय बढाय, मन वढाय. हरी याच नार रे तंतर, अरे सुसाप बरा त्याले उतारे मंतर, अरे सुसाप बरा त्याले उतारे मंतर, मन बढाय बढाय. देवास कस मन असं कस रे घडलं, देवास कस मन असं कस रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, कुठे जागेपणी तुले सपन पडलं, असं सपन पडलं, असं सपन पडलं. पण असं हे वढाय वढाय मन म्हणजे ओढाळ, नको तिथे ओढ घेणारं मन घडवणारा देव खरा येऊ, खरा करामती. त्या देवाला शोधायची माणसाची धडपड सतत चालू असते. पण हा देवही सगळ्यांच्या मनात आहे तसा नाही. बहिणाबाई म्हणतात, सोन्या रुपयाने मढला मारवाड्याचा बालाजी, सोन्या रुपयाने मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलामध्ये राजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलामध्ये राजी. भगवद्गीतेत पत्रम पुष्पम फलम तोयम मध्ये तरी वेगळं काय सांगितलंय? पुढे त्या म्हणतात, स्वतः झाला रे आरसा, असा मनाचा जो साफ
चोता झाला रे आरसा, असा मनाचा जो चापो, तठी कशाचा रे पाप, त्याले 7 गुन्हे माफ, तठी कशाचा रे पाप, त्याले 7 गुन्हे माफ. ते तुम्हाला मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची आठवलं की नाही? या ईश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ नामस्मरण पुरे असं सांगून बहिणाबाई पुढे म्हणतात, हरिनाम न घेता परमेश्वराची प्राप्ती होईल का? सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला, सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला, अरे सोतामधी त्याले दिव दिसला दिसला, अरे सोतामधी त्याले देव दिसला दिसला, असंही बहिणाबाई सांगून टाकतात. अगदी साध्या साध्या सोप्या मोजक्या शब्दात महापुरुषाची व्याख्या करतात. पण बहिणाबाईंना स्वतःला मात्र हा देव सतत निसर्गातच दर्शन देत आला. आपण सुरुवातीला ऐकलं ना, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत माती मधी उगवत, तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी, तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी. असा हा देव सर्वत्र भरलेला असला तरी तो दिसायला बहिणाबाईंची नजर हवी. पण स्वार्थात आकंठ बुडालेल्या माणसाला आजूबाजूला बघायला वेळ आहे का? आपल्या अवतीभोवती बहिणाबाईंना इंचू साप बरा म्हणायला लावणारी असंख्य माणसं दिसतात. त्यामुळे त्या दुःखी होतात आणि अशा मतलबी बेईमान माणसाला माणूस होण्याचा, माणूस पण जपण्याचा सल्ला देतात. ऐकूया माणूस माणूस. समजला रे माणसा, समजला रे माणसा, माणूस म्हटलं रे माणसा, मानसा तुझी नियत बेकार, तुझी नियत बेकार, जाऊन बरं गोंधळ जनावर, जाऊन बरं गोंधळ जनावर, माणूस माणूस मतलबी माणसा. पाहिसानी लपाचे व्यवहार खोटे, व्यवहार होती बावलीच्या आले काढे, माणूस माणूस मतलबी माणसा, माणसा कधी माझी माणूस, माणसा माणसा कधी माझी माणूस, बाबाई जाता बाबाई जाता माणसाचा माणूस, माणूस माणूस मतलबी माणसा, मतलबी माणसा, मतलबी माणसा. आणि मग असं माणूस म्हणून किंवा माणूस होऊन अवतीभोवती पाहिल्यावर इतरांचं दुःख दैन्य जाणवेल, एकट्यानेच उपभोग घेण्याची लाज वाटेल. बहिणाबाई म्हणतात, देखा महार वाड्यात कशी माणसाची दैना, देखा महार वाड्यात कशी माणसाची दैना, पोटामध्ये उठे आग चुल्हा पेटता पेटना, पोटामध्ये उठे आग चुल्हा पेटता पेटेना. ही दुसऱ्याच्या पोटातील आग आपल्याला जाळेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस होऊ, असं बहिणाबाई सांगतात. आज आपल्या भोवती स्वार्थाचा, भ्रष्टाचाराचा वणवा पेटलाय.
माणसं पशु होऊन एकमेकांशी सतत झगडतायत. मानवता, माणुसकी नामशेष झाली आहे. आणि म्हणूनच माणसा माणसा कधी होशील रे माणूस, हा बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि आपण आपणच स्वतःपुरतं तरी त्याचं उत्तर शोधायला हवं. निदान तसा प्रामाणिक प्रयत्न तरी करायला हवा. असा प्रामाणिक प्रयत्न बहिणाबाईंनी सतत केला. त्यातूनच त्यांना आपलं आणि इतरांचं जगणं समृद्ध करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. त्यांची कविता जसजशी वाचत जावी तसतसे बहिणाबाईंचं आणखी नवं रूप उलगडत जातं. हे त्यांचं सतत नवीन वाटणारं रूप, त्यांची जीवनदृष्टी आम्हाला खूप भावली. नकळत त्यांच्याशी नातं जुळलं. आणि असं हे बहिणाबाईंचं जीवनचरित्र वाचताना माझ्या सहजच मनात आलं, बहिणाबाईनं शिकविलं जगण्याचं हे तंत्र. बहिणाबाईनं शिकविलं जगण्याचं हे तंत्र. दिसल येवो जसा तसा त्याले हसून जा सामोर. दिसल येवो जसा तसा त्याले हसून जा सामोर. शेवटी गविवर्य बाबा बोरकरांच्या एका कवितेने कार्यक्रमाचा समारोप करूया. ही आहे एका प्रतिभेने दुसऱ्या प्रतिभेला दिलेली दिलखुलास दाद. ऐकूया, माझी आई बहिणाई. माझे आई बहिणाई, माझी आई बहिणाई, तुझ्या मुखे देव बोले, बोल तुझे गाता गाता, माझे पाजरती डोळे, माझे आई बहिणाई. चूल जाते शेत आऊत, वीट राहत वाहूट, कसे वाचिले सत्यात सारे गीता भागवत, माझे आई बहिणाई, माझे आई बहिणाई. तुझ्या साध्या सोप्या शब्दी कशा पालवती श्रुती, जाग लागताच कशी हात जोडितात पाती. तुझ्या साध्या उत्तराने योगी होतो निरुत्तर, नेणी वेतली जाणीव अशी कशी लोकोत्तर, नेणी वेतली जाणीव अशी कशी लोकोत्तर, माझे आई बहिणाई. देव तुझ्या ओटी पोटी, देव तुझ्या कंठी ओठी, देव तुझ्या ओटी पोटी, देव तुझ्या कंठी ओटी, दशांगुळे उरलेला देव तुझ्या दाही बोटी, त्याही करवी गे घास दुधी मोडून भाकर, बोलेन त्या अक्षरात, बोलेन त्या अक्षरात, उमटू दे बीजाक्षर, उमटू दे बीजाक्षर, माझी आई बहिणाई, माझी आई बहिणाई.
धन्यवाद सगळ्यांना. खूप छान, खूप छान. मस्त. खूपच आज- छान खरंच. आज आपला गाण्याने अटेंडन्स थोडंसं पण चांगला आहे. problem 21 होता, आता 20 जण आहेत. दॅट इज गुड अटेंडन्स. हे तुमचा Okay. विषय जो आहे तो सगळ्यांना आय थिंक अपील झाला, त्यामुळे बरेच जण जॉईन झालेले आहेत. हो 20 झाले. वाव. हो 21 होते, आता कोणीतरी 21 गेलं. होते. माधव कुठे कशाळकर गेले? होता. गाण्याचा प्रॉब्लेम नाही. निलिमा आणि नलिनी हा. निलिमा आणि नलिनी दोन काही प्रश्नच नाही. वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून Coordination छान सादरीकरण केलं. करताना तुम्ही अतिशय चांगलं कॉर्डिनेशन ठेवलेलं होतं. व्हेरी गुड कॉर्डिनेशन आणि त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि ही संकल्प अरे थँक्यू नाही आपण मला आपल्या सगळ्यांचं लोकांचं आभार अभिनंदन मानू. म्हटलंय. नाही, अभिनंदन खूप चालतं. चांगलं नियोजन होतं, अतिशय सुंदर. आणि हा कार्यक्रम बघताना मी थिएटरमध्ये बसून एखादं नाटक किंवा एखाद्या विषयावरचं सादरीकरण पाहतोय असा भास मला झाला. सो इट्स व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. परत एकदा अभिनंदन. मला अगदी बोलायचंय. खरं आहे. एक मिनिट. आणि आय अग्री कम्प्लिटली. सुनीता, मला बोलू दे. दोघींचं निवेदन खूप छान झालं. नलू तुझं पण अगदी सुस्पष्ट आणि त्यातले जे मराठी शब्द म्हणजे तिन्ही वापरलेले, बहिणाबाईंनी वापरलेले, त्याचा अर्थ म्हणजे आत्ताच्या शब्दामध्ये मराठीमध्ये सांगून तू खूप चांगलं निवेदन केलंस. अगदी सुंदर. निलिमा, तुझं तर काय बोलायलाच नको, छानच असतं. सुनीता एक मिनिट बोलू का? हा बोल. बोल. मला या आपल्या स्पेक्ट्रमच्या टीमचं संजय, सुनीता, मिलिंद, कल्पनानी पण इंट्रोडक्शन जरा आमची छान केली. अजून छानच केली. आणि त्या तुमचे सगळ्या टीमचे मनोमन आभार. आणि मला नलूनी नलू म्हणजे ती मुंबईला आल्यावर 2-3 वेळा प्रॅक्टिस केली होती घरी जाऊन आणि प्रामाणिक प्रॅक्टिस केली होती. त्यामुळे निवेदन ऍटलीस्ट बरं झालं. पण निवेदन आणि गाणी जरा ते ओढाताण थोडीशी होत होती. नाही ठीक आहे. नाही अशी सांभाळून काही झालं. ओढाताण जाणवलं नाही. खूपच सुंदर कोऑर्डिनेशन होतं असं वाटलं आणि हा. खूपच कुठं चांगलं अडलं नाही. ऐकून येत होतं सगळ्यांना. आणि म्हणून मला दोन नलूचे पण आभार. हं? माझी नलूची दोघींनाही एक स्वतःची रिक्वेस्ट आहे. आभार नलूचे पण. आणि तुम्ही बरं, सगळ्यांनी ऐकून घेतलं. माझी दोघींनाही एक रिक्वेस्ट आहे. हं. तुम्हाला दोघींना पाठ असलेली बहिणाबाईंची एखादी ओवी तुम्ही जॉईंटली एकत्रपणे सादर करू शकाल का? आत्ता एक 4-5 ओळींची, इफ यू डोंट माइंड. आता हे केलं त्याच्यात होत्या ना सगळ्या जॉईन ऑन स्क्रीन. म्हणजे ते झालेल्यापैकीच एखादं म्हणू शकतो. हो म्हणा ना. ओवी कुठलाही. अरे अविनाश, आता ना म्हणजे जॉईंट आम्ही मागे पुढे होतो. हॅलो, नाही होणार. जॉईंट हा, मागे बरोबर पुढे आहे. होतो. पुढं होऊ शकतं मागे पुढे. नाही होणार. करून बघा तुम्ही. अरे होतं बाबा. अरे 1 2 3 म्हणा ना. 1 2 3 स्टार. नाही तरी सुद्धा ते कॉम्पिटिशनचं कसं हे होतं, गॅप होतो बर. माझा आणि तिचा. त्यामुळे तो मागे पुढे येत आहे. आम्ही हे काल ट्रायल केलं होतं आणि ते थोडस मागे पुढे होतं, एकदम एकत्र होत नाही. मला पट्टीच्या एक- गायकांना ना ती नाही याचं एक कारण मुलगा काय मी- माहितीये का? मी असं का सांगितलं की नलिनीचा आवाज खणखणीत आहे. हम्म. त्या आवाजाचा पोत थोडासा वेगळा आहे कोणाच्या Right. निलिमाच्या. हे दोन्ही आवाज जर एकत्र आले तर काय आपल्याला म्हणजे हे होईल, अनुभव काय मिळेल? आणि नलिनी तू पण छान म्हणजे सुरेख आवाज गातेस. मस्त. फिल्मचंही खूप चांगलं झालं. चांगलं गातेस तू पण. दोघींचाही आवाज फार सुरेख आहे. सुरेल आवाजामध्ये म्हटले तुम्ही. पुढे तिने बरीच मेहनत घेतलेली आहे. तिला मी फक्त सहकार्य करण्याच्या हेतूने ह्याचा सहभाग घेतला होता. तो माझ्याकडनं आय होप तो की व्यवस्थित नाही झालाय. नाही, खूप छान छान झालं. झालं. नाही तुमच्या दोघींचंच झालं हे प्रेझेंटेशन, एकटीचं नाही. पण अर्थात ते सगळं मटेरियल वगैरे निलिमानी गोळा म्हणजे तिच्याकडे तिने ते बऱ्याच वर्षांचा माझ्या नवीन होतं. बरोबर. पण ते छान आहे, पण निवेदन पण छानच होतं. आणि आजच्यासाठी पर्टिक्युलरली आय थिंक तुम्ही दोघींनी विनय कोकणेचे पण आभार मानले पाहिजे. असं झालं असतं की हा प्रोग्राम पुढल्या आठवड्यात ढकलायला लागला असता. नाही, इट्स ओके मिलिंद. आधीच लेट झालं ग.
इट वॉज जस्ट ए आधीच जोक. लेट झालं होतं खूप. हो जस्ट किडिंग. हो आणि माझे कळत पण होतं. स्मिता, हो, मी तुम्ही दोघंही कॉन्टॅक्टेबल नव्हता, त्यामुळे मी आणि संजय विचार करत होता आपण पुढे पोस्टपोन करायचं का म्हणून. नाही मी बरं, असं हे इम्प्रेशन ऐकता मी जरा 2 ओळी बोलू का? सेकंड बोला. आता हे एवढं ऐकल्यावरती, बहिणाबाईंचं ऐकल्यावरती, स्पेक्ट्रमा मी विनवितो, बुद्धी दे रे देवराया, मन अंधार साराया, तेज विश्वास ही द्यावा. वा वा वा. शीघ्र कमी काय जा. आपल्याला स्पेक्ट्रमला तू एकदम फारच मोठं करून टाकलंस. स्पेक्ट्रम मोठा आहेच आज ना. तुझ्या मागे स्पेक्ट्रम झळकतोय ना सारखा, त्यामुळे ते स्पेक्ट्रम असं जरा आनंदनी एकदम मनावर घेऊन ते मला बरोबर, ते दिसत होतं मगाशी, आनंद करत होता काय काय सगळं. गुड गुड. स्वतःहून केलं. मी नव्हतं सांगितलं. संजय काय बोलायचंय? हो बोलतो ना. कन्क्लूड अं, संजय करणार. म्हणजे आजचा कार्यक्रम म्हणजे निलिमा आणि नलिनी यांनी बहिणाबाईंच्या काव्यावर आणि त्यांच्या जीवनचरित्रावर एक सादर केलेला एक अत्यंत उच्च दर्जाचा साहित्यिक कार्यक्रम होता, खरं सांगायचं तर. खरं हे आहे. त्या दोघांनी म्हणजे खरंच वाखाणण्यासारखं प्रशंसनीय, म्हणजे ते मी शब्द थोडे कमी पडतात मला सांगायला, की डीपली त्यांनी त्या म्हणजे बहिणाबाईंच्या काव्याचा अभ्यास केलाय आणि त्यातले शब्द जे ग्रामीण शब्द असतात त्यांचा, जसं सुनीता म्हणाले, त्यांचा अर्थ सांगणे आणि त्याचे सिक्वेन्स त्याने जो घेतला सुरुवातीपासून, म्हणजे त्यांच्या जीवनचरित्र अगदी लहानपणापासून ते त्या मोठ्या होईपर्यंत वगैरे, तो सिक्वेन्स, त्या प्रत्येक स्टेजवरच्या त्यांच्या कवितांचं संकलन, त्या कवितांचा थोडासा अर्थ आणि त्या जीवनविषयक तत्वज्ञान. आता तत्वज्ञान म्हणण्यापेक्षा तंत्र शब्द मला आवडला. तंत्र इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. नंतर बोललेच मी त्याच्या. तंत्र. तत्वज्ञान बहुल शब्द वापरण्यापेक्षा तो जीवनविषयक तंत्र किंवा एक हा. स्किल म्हणा किंवा एक जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणा, हे जे काही तुम्ही विशद केलं, सांगितलं, ते इट वॉज अमेझिंग. म्हणजे खरं सांगायचं तर हा कार्यक्रम म्हणजे खूप मोठ्या लेवलवर तुम्ही सादर करू शकता. ऍक्च्युली तुम्ही थोडीशी याची प्रसिद्धी करून, कारण बहिणाबाईंचं कसं आहे माहिती, म्हणजे मी पर्सनली माझ्या बाबतीत सुद्धा सांगतो की ठीक आहे, कवितांचा अभ्यास केला होता म्हणजे शाळेत असताना, नंतर सुद्धा अधूनमधून वाचल्या होत्या, पण बहिणाबाईंचं म्हणजे काय ते आपलं अरे संसार आणि मन वढाय ह्या 1-2 कविता सोडल्या तर मला तर काही कुठल्या कविता माहिती नव्हत्या, खरं सांगायचं तर. बरोबर. त्यामुळे मी बऱ्याच ऐकत होतो. आम्ही 70-75 कार्यक्रम केले. अरे तेच म्हटलं मी की तुम्ही कार्यक्रम त्याच्यात जवळजवळ 70-75 कार्यक्रम केले. आणि म्हणजे मला आणि अजिबात काही घेत नव्हतो आम्ही, काहीही मानधन न घेता. नाही ते तर आणि एका तऱ्हेने ना आजचा कार्यक्रम पाहताना आणि ऐकताना आम्हाला असं वाटत होतं की एक सुंदर तऱ्हेने बायोपिक सादर होतंय हा. आजच्या फिल्मच्या जगतातल्या याच्यासारखं, पण खूपच सुंदर तऱ्हेने तुम्ही ते सार्थ केलं. संगीत की म्हणजे काय म्हणतात त्याला की पेरणं योग्य तऱ्हेने, हे सगळं अमेझिंग आहे, एकदम असमर्पक आहे पूर्णपणे, खरं सांगायचं तर. आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. खरं तर आम्ही याची वाट पण पाहत होतो गेले कित्येक महिने, आज तो योग आला. खूप चांगलं झालं आणि माझ्यातर्फे तुमच्या दोघांचे खास अभिनंदन आणि स्पेक्ट्रम तर्फे तुम्हाला सगळ्यांचे, तुमच्या दोघींचे आभार. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं अटेंडन्स होता, ती एक चांगली गोष्ट आहे की जेवढे लोक जास्त आपल्या कार्यक्रमांमध्ये सहमत होती की असं आपल्या बरोबर राहतील, तेवढे त्यांनाही एन्जॉय करायला मिळेल, आपणही सगळे आनंदी होऊ. आणि तुमचे असेच कार्यक्रम आपले सर्व मेंबर्स सादर करत राहतील अशी आशा आहे याच्या पुढेही. बहिणाबाईंची लॉंग गाणी अवेंटेड कार्यक्रम होता आणि तो तितक्याच छान तऱ्हेने सादर केला गेला. खूप बहिणा- धन्यवाद तुम्हाला, निलिमा आणि नलिनी दोघींनाही. बहिणाबाईंची गाणी प्रकाशात कशी आली ते माहिती आहे का तुम्हाला? नाही सांग. सोपानदेव मुळात एस्टॅब्लिश्ड कवी सोपानदेव चौधरी, तर त्यांच्याकडे आचार्य आत्रे आले होते
आणि हो. त्यावेळेला घाबरत घाबरत त्यांनी एक कवितांची वही त्यांना दिली. तर म्हणाले माझ्या आईच्या कविता आहेत ह्या आणि तिला तर काही येत नव्हतं, ती निरक्षर होती. पण मी त्या लिहून काढल्या होत्या ऐकून, ज्या मला आठवतील तशा. हम्म. आत्र्यांनी ती वाचली वही आणि ते म्हणाले, "अरे हे धन आहे आपल्या साहित्यातलं. हे प्रकाशित केलं पाहिजे." आणि मग आत्र्यांनी त्याच्या मागे लागले आणि त्या बहिणाबाईंची हे सगळ्या त्या कविता ज्या सापडल्या होत्या त्या वहीमध्ये, त्या प्रकाशित झाल्या पहिल्यांदा. छान. Yes, yes. सोपान देवा बरोबर. आणि बहिणाबाईंच्या वरती आपल्या मुंबई दूरदर्शननी एक फिल्म बनवली होती. विजयाबाईंनी दिग्दर्शित केली होती आणि भक्ती बर्वेनी बहिणाबाईंचं काम केलं होतं. सांगितलं ना अप्रतिम फिल्म होती. सांगितलं सुरुवातीला. तुम्ही पाहिली असेल सगळ्यांनी. हो अरे ते मी सांगितलं सुरुवातीला. नाही, मी जॉईन उशिरा झालो. हा तुमचा मी प्रोग्राम सुरुवातीला सांगितलं उत्तरा केळकरनी रेकॉर्डिंग गायली. रेकॉर्डिंग चालू झालं तेव्हा जस्ट मी जॉईन झालो. भक्ती बर्वे, भक्ती यशवंत इनामदार देवांचं म्हणजे करते. फारच छान होतं ते. याने धन्यवाद. मस्त आलं, मजा आला. एनिवे आज आणखी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नॉर्मली 12-13 जण जे असतात ते दर मीटिंग अटेंड करतातच, पण आज आता 21 जणांनी अटेंड केलेलं आहे. तर जे लोक आज जॉईन झाले आहेत जास्तीचे, त्यांनी प्लीज हे अटेंडन्स चालू ठेवा, दर मीटिंगला येत राहा आणि पुढल्या मीटिंगला मला हे 21च्या ऐवजी 22, 23, 24 झालेलं आवडेल आणि 30 सगळ्यांचं झालेलं आणखीन स्वागत आहे आवडेल. आणि अप्रिशिएट आम्ही करतोय की तुम्ही सगळे अटेंड केले आहेत त्याच्याबद्दल. थँक्यू आणि प्लीज कीप डुईंग दिस, कीप अटेंडिंग एव्हरी मीटिंग. येस. सुनीता, रेकॉर्डिंग बंद केल्यावर मला एक अनाउन्समेंट करायची आहे. ओके, मी रेकॉर्डिंग बंद करते. रेकॉर्डिंग बंद केल्यावर ओके, मी करते बंद.